अनप्रेडिक्टेबल अशी असणारी पर्सनॅलिटी, शत्रू किंवा मित्र अशा दोघांनाही अंदाज येणार नाही अशा प्रकारे निर्णय घेण्याची शैली. खरं तर मी अमेरिकेला महान बनवण्यासाठी सत्तेमध्ये आलेलो आहे अशा प्रकारची घोषणा करून अमेरिका फर्स्टचं धोरण राबवणारे डोनाल्ड ट्रम्प जागतिक मीडियाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या निर्णयांचा भारतावर आणि एकूणच जगावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्याचा अभ्यास आणि त्याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. त्याचाच विचार मांडण्यासाठी, त्याची चिकित्सा करण्यासाठी थॉट्स विथ वाल्मिकी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वाल्मिक सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये 64 इतके कार्यकारी आदेश काढलेले डोनाल्ड ट्रम्प खऱ्या अर्थानं जागतिक इक्वेशनला आता चॅलेंज करता आहे. याचे उदाहरणं आपण बऱ्याच गोष्टींमधनं घेऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बनले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एकतर स्थलांतरितांना टार्गेट केलं. जे अमेरिकेमध्ये राहायला, अमेरिकेमध्ये चांगलं भविष्य स्वतःचं घडवायला गेलेले लोक होते, त्या लोकांना परत एकदा त्या देशामध्ये परत पाठवण्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली. त्यामध्ये अनेक भारतीय लोकांना सुद्धा या निर्णयामुळे धोका निर्माण झाला. उदाहरणार्थ, अनेक असे भारतीय जे अमेरिकेच्या लष्करी विमानाने आपल्या भारतामध्ये परत पाठवण्यात आले, त्यांच्या हाताला पायाला अक्षरशः साखळदंड बांधलेली होते. त्यामुळे ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यासाठी आपल्या काही लोकांनी पाण्यामध्ये देव ठेवले होते, त्यांना नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आवडलेला नसेल. पण खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे निर्णय असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कुणीही कुणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, हे मानणं महत्त्वाचं आहे. ज्या रशियाला डोनाल्ड ट्रम्प प्रणित अमेरिका आता कुठेतरी सपोर्ट करते, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीची अमेरिका नेहमी विरोध करत होती. उदाहरणार्थ, रशियाला अनेक बंधनांना, रशियावरती अनेक सँक्शन्स जे अमेरिके पुरस्कृत होते ते कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प आता काढतात की काय अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावरती जातात आणि अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर झेलेन्स्की यांना अपमानास्पद वागणूक मिळते, त्यांना चक्क दमदाटी ऐकायला मिळते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवतं की डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका आता अमेरिका नसून ट्रम्परिका झालेली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय हितसंबंधांचा किंवा एकूणच झेलेन्स्की यांच्या राष्ट्रीय अस्मितेचा विचार न करता रशियाला झुकतं माप दिलेलं आहे. रशिया त्यांना आज योग्य मित्र वाटायला लागलेला आहे. जो रशिया इथून मागे अमेरिकेला थोडाही चालत नव्हता, त्या रशियाच्या राष्ट्रपतींची स्तुती डोनाल्ड ट्रम्प करताना दिसतात. खरं तर हे पॉवर इक्वेशन कुठेतरी बदललेलं आहे असं आपण म्हणू शकतो. स्थलांतरितांना टार्गेट करून जागतिक समुदायामध्ये खरं तर चलबिचल निर्माण करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. व्यापार युद्धाची चाहूल डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. उदाहरणार्थ, भारतासारखा देश जर आमच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क लादत असेल तर त्या भारतावर आम्ही 100% आयात शुल्क लादू अशा प्रकारचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेतात. त्यामुळे एक परस्पर विश्वासू मित्र म्हणून अमेरिका असू शकते का असा प्रश्न आपल्याला पडतो. जर अमेरिका आपला परस्पर चांगला मित्र असेल असं आपण जर म्हणायला गेलो तर अमेरिकेचे हे ध्येय धोरणं आपल्याला कुठेतरी अडचणीत आणू शकतात. कारण व्यापाराचं संतुलन करणं हे प्रत्येक देशाचं राष्ट्रीय हित असतं, परंतु व्यापाराचं संतुलन हे चर्चेतून, वाटाघाटीतून होत असतं. एकतर्फी आयात शुल्क लादून भारतासारख्या देशाला जर अमेरिका अडचणीत आणू इच्छित असेल तर खऱ्या अर्थानं इथून पुढे अमेरिकेशी सहकार्य करताना आपलं परराष्ट्र धोरण कसं असायला पाहिजे यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प या चीनला टार्गेट करत असताना रशियाला जवळ करताय, परंतु रशिया आणि चीन यांची असणारी मैत्री ही किती खोलवर आहे हे आपल्याला सांगावयास नको. खरं तर युरोपसारखे राष्ट्र जे युरोपीय राष्ट्र नेहमी अमेरिकेचे मित्र होते, त्या युरोपीय राष्ट्रांना कुठेतरी बॅकफूटवर अमेरिकेच्या ध्येय धोरणांमुळे यावं लागलं. आज जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली यासारख्या देशांना झेलेन्स्की यांना पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे. कारण युरोपीय सार्वभौमत्वाचा मुद्दा तेच देश जाणू शकतात ज्यांना युद्धाच्या झळा पोचलेल्या आहेत. मित्रांनो, खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय अनेक दूरगामी परिणाम करणारे आहे. जागतिक हवामान करारामधून अमेरिकेचं बाहेर पडणं खरं तर जागतिक व्यवस्थेला आव्हान निर्माण करण्यासारखं आहे. जेव्हा जागतिक हवामान करारातून अमेरिका बाहेर पडते तेव्हा हवामानाच्या संदर्भामध्ये शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून जगाला पुढे घेऊन जाण्याची अमेरिकेची भूमिका वादातीत आहे. कारण पॅरिस हवामान करारातून अमेरिका जेव्हा बाहेर पडते तेव्हा इतर देशांना सुद्धा या जबाबदारीचं ओझं व्हायला लागतं.
याचा विचार अमेरिकेनं करणं गरजेचं आहे. कारण जागतिक पोलिसमॅन असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं, ती जागतिक पोलिसमॅन फक्त जर स्वतःच्या संकुचित राष्ट्रवादाचा बळी ठरणार असेल तर ती जगाची पोलीस कशी होऊ शकते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे. मित्रांनो, या एकंदरीत सर्व व्हिडिओमधनं आपल्याला एकच गोष्ट क्लिअर आणि क्रिस्टलमध्ये समजते, ती म्हणजे अशी की अमेरिकेचं ध्येय धोरणं हे फक्त निव्वळ राष्ट्रीय हित आणि भंकप राष्ट्रवादावर आधारित आहे. याला कुठेतरी आव्हान देण्यासाठी आपल्याला आपली आत्मनिर्भरता, आपली निर्यात आणि एकंदरीतच डॉलरवर असणारं आपलं अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे. एकंदरीत या सर्व दृष्टिकोनातून भारतीय परराष्ट्र धोरण असेल असं मला वाटतं आणि भारतीय परराष्ट्र धोरण या दृष्टिकोनाने पुढे जाईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो. धन्यवाद.